शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा होत नसल्याने संभाजी सैनिकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने शहरात खळबळ माजली आहे। वारंवार शासनाकडे मागणी करूनही शहरात शिवरायांचा पुतळा उभारला जात नसल्याने शिवजयंतीच्या दिवशी संभाजी सेनेतर्फे आत्मदहनाचा प्रयत्न केला गेला। शिवछत्रपतींचा पुतळा होत नसल्याने 21 संभाजी सैनिकांनी शिवपुतळ्याच्या नियोजित जागेवर आत्मदहनाचा प्रयत्न केला। संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांच्यासह 21 संभाजी सैनिकांनी पुतळा लवकरात लवकर व्हावा यासाठी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। त्यावेळी लगेचच पोलिसांतर्फे आत्मदहन करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले। कसा घडला हा प्रकार पाहूया प्राईम फोकसची एक्सक्लुझिव्ह क्षणचित्रे। आज आम्ही संभाजी सेनेच्या माध्यमातून चाळीसगाव येथील बऱ्याच वर्षापासून रखडलेला नियोजित जागेवरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या मागणीकरिता आम्ही वेळोवेळी प्रशासनाला शासनाला निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती। मागील वर्षी शिवजयंतीला आम्ही जवळपास 21 दिवस प्रचंड असं चाळीसगाव तालुक्यातील सर्व जनतेच्या सहकार्याने तळागाळातील गोरगरीब जनतेने महिला भगिनींनी सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला। असं प्रचंड जनआंदोलन आम्ही उभं केलं, परंतु तरी देखील या शासनाला कुठल्याही प्रकारे त्याची सोयीसुधक नाही। आणि मागच्या काळामध्ये निवडणुकीच्या वेळेस सीएम आले होते, आम्ही त्यांना देखील निवेदन दिलं आणि आठवण करून दिली की आता तरी हा पुतळा करा। जर 18 तारखेपर्यंत 18 फेब्रुवारीपर्यंत जर तुम्ही हा पुतळ्याचं काही ना काही भूमिपूजन वगैरे केलं तर आम्ही थांबवू शकतो, परंतु या शासनाने आणि प्रशासनाने कुठल्याही प्रकारे दखल घेतलेली नाही। आम्ही तर म्हणतो की हे जे शासन आहे हे 100% छत्रपती शिवरायांच्या नावाने फक्त मतं मागायचे, सत्ता मिळवायची आणि सोयीस्करपणे छत्रपती शिवाजी महाराजांना विसरून जायचं असं जे सरकार आहे, छत्रपती शिवरायांच्या विचारांच्या विरोधाचं हे सरकार आहे। म्हणून या शासनाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि धिक्कार करतो। दुसरा विषय, या शासनाच्या प्रभावाखाली या पोलीस प्रशासनाने आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील ठेवू दिला नाही, शिवप्रतिमेचं पूजन देखील करू दिलेलं नाही, आमच्या त्या कार्यक्रमाचं बॅनर देखील लावू दिलेलं नाही. म्हणून आम्ही या शासनाचा प्रशासनातील जे अधिकारी अशा पद्धतीने शासनाच्या दबावाखाली प्रभावाखाली काम करत असतील त्यांच्यासह या शासनाचा तीव्र शब्दात धिक्कार करतो. आणि अजूनही आमचं या प्रशासनाला म्हणणं आहे की आम्हाला जर तिथे त्याच जागेवर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करू दिलं नाही तर आम्ही आजही काही करू शकतो. अजूनही यांच्या कस्टडीत सुद्धा आम्ही आत्मदहन केल्याशिवाय राहणार